नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. कारण की मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की तुमच्यासाठी खात्रीशीर अपडेट आहे. कारण की बैलगाडा शर्यत क्षेत्रामधले सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी देत असतो. कारण की मित्रांनो, जे 23 तारखेला सिप्टचं मैदान होणार होतं त्याच्याबद्दल खात्रीशीर अपडेट आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर मित्रांनो, जे शिफ्टच्या मैदानासाठी ज्यांनी कोणी नोंद केली असेल त्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की मित्रांनो, जे 23 तारखेला शिफ्टचं मैदान होणार होतं त्या मैदानाबद्दल अपडेट आहे. कारण की तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की अशीच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. कारण की मित्रांनो, ते मैदानाची तारीख पुढं ढकलण्यात आलेली आहे आणि जे 23 तारखेला होणार होतं शिफ्टचं मैदान ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे. कारण की मित्रांनो, आचारसंहितेमुळे ते मैदान पुढं ढकलण्यात आलेलं आहे. त्यांनी जे मित्रांनो कागदपत्र ते दिले त्यांचे ते वापस आल्यामुळे ते मैदान 23 तारखेचं होणार होतं ते रद्दच झालेलं आहे. ज्यांनी कोणी मित्रांनो जे कोण जाणार असेल तिथं त्यांनी जाण्यासाठी टाळावं आणि लवकरात लवकर मित्रांनो त्या मैदानाची तारीख जाहीर होणार आहे. जशी मित्रांनो तारीख जाहीर होईल तशीच तुमच्यापर्यंत आपण लवकरात लवकर अपडेट देणार. कारण की मित्रांनो, बरेचसे नंदी आहे. आता मैदान तर आता 2 ते 3 दिवसावर अवघे येऊन टेकणार होतं. बरेचसे गाडा मालक आधी 1-2 दिवसांना जागा वगैरे पकडता आणि बरेचसे जण आज रवानासुद्धा होणार असतात. त्यांच्यासाठी खात्रीशीर अपडेट आहे की त्यांनी कोणी मैदानात जाऊ नये आणि मैदान ते कारण की लवकरच ते मैदानाची तारीखसुद्धा जाहीर होईल. जशी तारीख जाहीर होईल तशी तुमच्यापर्यंत अपडेट देणार. कारण की मित्रांनो, ते मैदान आपण लवकरच तुमच्यासाठी कळवणार की केव्हा तारीख पडेल. ज्यांनी कोणी पावती वगैरे टाकली असेल ना, तर त्यांनी नक्कीच निर्णय घेतील. ज्याचे पावते वगैरे वापस करतील किंवा ते पावत्यास लवकरात लवकर मैदानसुद्धा पुन्हा किती दिवसाचं गॅपनं भरेल काय भरेल ते अपडेट तुम्हाला मित्रांनो नक्की आपण देणार. कारण की ते मैदान किती दिवसानं भरणार काय भरणार लवकरच तुमच्यासाठी अपडेट देणार. आणि असेच बैलगाडी शर्यत क्षेत्रामधल्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे कोणी येणार असेल लांबचा प्रवास करून छत्रपती संभाजीनगर भागातून किंवा नाशिक, तसंच आपल्याला असे बरेचसे लांबून सर्व नंदी आपल्याला पाहताना दिसतात. त्यांनी लवकरात लवकर येण्यासाठी टाळावं आणि लवकरात लवकर मैदानाची तारीख तुमच्यासाठी आपण सांगणार कधी मैदान पडतं काय पडतं. तर मित्रांनो, अशा अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.